क्रांतिकारी जयलवजी, प्रथम मी आज या माजलगाव तालुक्यातील सगळ्या लहू सैनिकांचं अभिनंदन करतो की शेकडोच्या संख्येने इथं उपस्थित आहेत आणि प्रथमच मातंग समाजातले सर्व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत रस्ता रोकोच्या. तर रस्ता रोकोच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो मी की आज फक्त अण्णाभाऊ साठे आणि अण्णाभाऊ साठेचेच मुद्दे घेऊन आम्ही आंदोलन रस्ता रोको केलेला आहे. आणि या रस्ता रोकोच्या माध्यमातून पहिलं जी आमची मागणी आहे की अण्णाभाऊला भारतरत्न मिळाला पाहिजे. जागतिक दर्जाचा माणूस आहे आणि आजही एकाच जातीचे जवळपास 43 भारतरत्न मिळतात काय. त्याच्यामुळे आज आमच्याही महापुरुषाला दखलपात्र करण्यासाठी हे सगळे माझे लहू सैनिक विविध गावातून सगळ्या गावातून आलेले होते आणि अण्णाभाऊला भारतरत्न मिळाला पाहिजे आणि अण्णाभाऊची विकिपीडिया दुरुस्त केली पाहिजे, जी की जागतिक पटलावर दिवसाला 65 कोटी लोक बघतात ती विकिपीडिया. ती विकिपीडिया तात्काळ या शासनाने दुरुस्त केली पाहिजे. सांगली जिल्ह्याचं नाव बदलून अण्णाभाऊ साठे नगर झालं पाहिजे, कारण या सरकारने औरंगाबादचं नाव धाराशिव केलेलं आहे, औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं आहे, उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं आहे. तसं ही मातंग समाजाची करोडो लोकांची आस्था आणि भावना अण्णाभाऊ साठेमध्ये आहे आणि अण्णाभाऊ साठेचे कर्मभूमी व जन्मभूमी सांगली जिल्ह्याचं नाव अण्णाभाऊ साठे नगर करण्यात यावं, ही एक अशी मागणी आहे. आणि जिथे अण्णाभाऊ मुंबईमध्ये ज्या गोल्डन मोहर मिलमध्ये कामाला होते त्या गोल्डन मोहर मिलच्या जागी अण्णाभाऊचं खूप दर्जाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी या समाज बांधवाच्या माध्यमातून मागणी आहे. आणि आज लहुजी विद्रोही सेनेच्या माध्यमातून जे आंदोलन झालं तालुका शाखेच्या वतीने आमच्या सगळ्या सहकार्याने लहू सैनिकांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार आणि मीडियावाल्यांचे बी आभार, पोलीस प्रशासनाचेही आभार व्यक्त करतो. माझं राज्य सरकारला मागणं आहे म्हणजे सांगणं की सीएमला म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील की फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार त्यांचे सरकार आहे की अण्णाभाऊला भारतरत्नासाठी डिसेंबरच्या आधी या सरकारने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा ही विनंती आहे. नाहीतर महाराष्ट्रामध्ये लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू. कारण 2016 मध्ये बी आम्ही एसट्या फोडल्या जाळल्या होत्या, त्याच्यानंतर आम्ही पिढ्याने पिढ्या नक्सलेट सारखं आमची वागणूक आहे. पण आज विषमतेतून आम्हाला या सरकारने पाहू नये आणि आमच्या समाजाच्या मातंग समाजाच्या मागण्या तात्काळ मार्गी लावावी हीच आमची प्रामाणिकपणे शासनाकडे मागणी आहे. कारण इथून जर भारतरत्नाची शिफारस राज्य सरकारने केली केंद्राकडे तर मग केंद्राला आम्ही आमच्या पद्धतीने दिल्लीमधले आंदोलन करू.